हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू अँड हॅव अ नाईस डे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मागच्या लेक्चरला आपण वर्क अँड एनर्जी या चॅप्टरमधील एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी आणि एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी स्टडी केले आणि त्याच्यावर आधारित असणारे काही न्यूमेरिकल्स पण सोडवले. फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. मित्रांनो, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जीच्या संदर्भात आज आपल्याला माहिती घ्यायची आहे. एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, लक्षात घ्या. एनर्जी ही एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होणं, रूपांतरित होणं किंवा दुसऱ्या फॉर्म मधून पहिल्या फॉर्म मध्ये पुन्हा कन्वर्ट होणं, यालाच आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी किंवा एनर्जीचं रूपांतरण असं म्हणतो. हे ऊर्जेचं स्थानांतरण नेमकं कसं होतं याच्यासाठी पहा, मी एक फ्लोचार्ट या ठिकाणी काढलेला, एक डायग्राम काढलेली आहे बोर्डवर, लक्षात घ्या. या डायग्राम्स ऑब्झर्वेशन केल्यावर आपल्याला असं लक्षात येईल की पहा, सेंट्रलला इलेक्ट्रिकल एनर्जीचा फॉर्म आहे. जेव्हा इलेक्ट्रिकल एनर्जी ही हीट एनर्जी मध्ये केव्हा कन्वर्ट होते पहा, जेव्हा आपण हीटर, गीझर या पद्धतीने साहित्याचा वापर करतो त्यावेळेस इलेक्ट्रिकल एनर्जी ही हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट होते आणि त्या ठिकाणी हीट प्रोड्यूस होते. या उलट पहा, थर्मोकपलच्या साहाय्याने हीट एनर्जीचे युटिलायझेशन करून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. म्हणजे व्हाईस वर्सा चेंज आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी हीट एनर्जी मध्ये ट्रान्सफॉर्म करता येते, त्याच पद्धतीने हीट एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये आपल्याला ट्रान्सफॉर्म करता येते. दुसरं एक्झाम्पल पहा, या ठिकाणी साऊंड एनर्जी मध्ये सुद्धा इलेक्ट्रिकल एनर्जी आपल्याला कन्वर्ट करता येते. जेव्हा आपण लाऊड स्पीकर यूज करत असतो त्यावेळेस इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्शन साऊंड एनर्जी मध्ये होतं. या उलट मायक्रोफोन यूज करतो त्यावेळेस साऊंड एनर्जीचं कन्वर्शन इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये होतं. अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मेशन होतं एनर्जीचं. नंतर पहा, या ठिकाणी केमिकल एनर्जीचं आणि इलेक्ट्रिकल एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण प्रायमरी सेल यूज करतो त्यावेळेस इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्शन केमिकल एनर्जी मध्ये होतं. समजा आपण इन्व्हर्टर चार्ज करतो त्यावेळेस इलेक्ट्रिकल एनर्जीच्या साहाय्याने इन्व्हर्टर मध्ये केमिकल एनर्जी काय होते, स्टोर्ड होत असते. आणि लाईट गेल्यानंतर काय होतं तर पहा, इन्व्हर्टरच्या साहाय्याने इलेक्ट्रिसिटी आपण त्या ठिकाणी युटिलाइज करतो. म्हणजेच काय, केमिकल एनर्जी जी असते ती सेकंडरी सेल्सच्या मदतीने इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होत असते. अशा पद्धतीने इलेक्ट्रिकल एनर्जीचं केमिकल एनर्जी मध्ये आणि केमिकल एनर्जीचं या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्शन होत असतं. त्याच पद्धतीने पहा, लाईट एनर्जीच्या बाबतीत अभ्यासूया. जेव्हा आपण सोलर सेल युटिलाइज करतो किंवा फोटो इलेक्ट्रिक सेल युटिलाइज करतो तर सोलर एनर्जीचं कन्वर्शन आपण त्यावेळेस इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करतो. आपण पाहिलंय की सोलर सेल्स मध्ये लॅन्टर्न वगैरे असे जे आपण सोलर वॉटर हीटर यांचा जो यावेळेस यूज करत असतो त्यावेळेस लाईट एनर्जी असते किंवा सोलर एनर्जी जी असते तिचं कन्वर्शन आपण इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा हीट एनर्जी मध्ये सुद्धा करत असतो. आणि या उलट जेव्हा इलेक्ट्रिकल एनर्जीच्या साहाय्याने म्हणजे सोलर सेलच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आपण इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करतो त्याच पद्धतीने इलेक्ट्रिक लॅम्प मध्ये काय होतं लक्षात घ्या. जेव्हा इलेक्ट्रिक लॅम्प बर्न होतो त्यावेळेस काय निर्माण होतो, लाईट निर्माण होतो म्हणजे लाईट एनर्जी. त्यावेळेस इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्शन लाईट एनर्जी मध्ये होतं. विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीने पहा, पुढचं ट्रान्सफॉर्मेशन आपण लक्षात घेऊया. मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्शन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये आणि इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्शन मेकॅनिकल एनर्जी मध्ये. पहा, ज्यावेळेस आपण इंजिन किंवा फॅन युटिलाइज करतो, ऑन करतो त्यावेळेस काय होतं, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्शन मेकॅनिकल एनर्जी मध्ये होत असतं. या उलट आपण जेव्हा जनरेटर यूज करतो त्यावेळेस मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्शन हे इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होतं. सो फ्रेंड्स, या पद्धतीने एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होत असतं एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये. इलेक्ट्रिक एनर्जी असो किंवा कोणतीही एनर्जी असो, एनर्जी एका प्रकारातून आपल्याला दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरित करता येते. एनर्जी हे फक्त कन्वर्ट होत असते वन फॉर्म इनटू अनदर फॉर्म. याचे आपण लॉट ऑफ एक्झाम्पल्स पाहिले. अजून पुन्हा एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की एनर्जी कशी ट्रान्सफॉर्म होते. पहा, लक्षात घ्या, वाहतं जे पाणी असतं नदीचं, रनिंग वॉटर ऑफ रिव्हर हॅज अ कायनेटिक एनर्जी. व्हेन दिस वॉटर इज stock or it is stored by dam, that's time the kinetic energy of running water is converted into the potential energy. When again we release the water from dam, that's time the potential energy of water is get converted into kinetic energy, and because of that kinetic energy turbines are rotate and they generate electric energy. When this electric energy comes to our house, that's time we utilize it for many purposes. We are watching TV, television and other laptop
other things, that's time the electric energy is get converted into the sound energy, light energy and different form. When we use electric iron heater, that's time this electric energy is converted into heat energy. When we use the fan and other devices, that's time it is converted into the mechanical energy. In this way the electric energy is converted into different forms, and electric energy is generated from kinetic energy, and kinetic energy is converted by a potential energy. Means energy is transformed from one form into another form. This transformation of energy we observe by many examples in our daily life. So friends, या पद्धतीने तुम्हाला ऊर्जेचं स्थानांतरण लक्षात आलं असेल. एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात येते की एनर्जी ही ट्रान्सफॉर्म होते, ती क्रिएट होत नाही, आणि ती आपल्याला वर्क फॉर्म मध्ये कन्वर्ट होताना दिसते. एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये वर्किंग होताना तिचा फॉर्म चेंज होत असतो, परंतु ती आपण क्रिएट करत नाही किंवा ती डिस्ट्रॉय सुद्धा होत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी जे स्टडी केलं, आता याच्यावर आधारित एक रूल आहे, एक लॉ आहे. तो लॉ म्हणजे कोणता? द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. सो फ्रेंड्स, लेट्स स्टडी अबाउट द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तर मित्रांनो, आपण आता लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीच्या संदर्भात इन्फॉर्मेशन घेऊया. काय आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी? विद्यार्थी मित्रांनो, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी यालाच आपण ऊर्जा अक्षयतेचा नियम असं म्हणतो मराठीत. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. सो फ्रेंड्स, ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हणजे काय? विश्वातील एकूण ऊर्जा ही सदैव अक्षय राहत असते. कशी? तर लक्षात घ्या, मी तुम्हाला आताच एनर्जीचे ट्रान्सफॉर्मेशनच्या संदर्भातले अनेक एक्झाम्पल्स एक्सप्लेन केले. त्याच्यात आपल्याला असं लक्षात आलं की इलेक्ट्रिक एनर्जी ही हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट होते, हीट एनर्जी इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होते, इलेक्ट्रिक एनर्जी ही लाईट एनर्जी मध्ये कन्वर्ट होते, लाईट एनर्जी ही पुन्हा इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. एनर्जीचा एक फॉर्म दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो, दुसरा फॉर्म तिसऱ्या मध्ये कन्वर्ट होतो. अजून एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर असं की जेव्हा आपण फटाके फोडतो, फायर क्रॅकर्स यूज करतो, त्यावेळेस त्यांच्यामध्ये असणारी जी केमिकल एनर्जी असते, जेव्हा ते बर्न होतात त्यावेळेस त्याचं एक्सप्लोजन होतं, आणि ही मध्ये स्टोअर्ड असणारी जी केमिकल एनर्जी असते ती लाईट, साऊंड यांच्यामध्ये कन्वर्ट होते. म्हणजे एनर्जी कन्वर्ट होते, रूपांतरित होते. अशा पद्धतीने एक ऊर्जेचं जे एक रूप असतं ते दुसऱ्या रूपामध्ये बदलतं. म्हणजे काय? तर लक्षात घ्या, ऊर्जा ही एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते, परंतु ऊर्जा आपल्याला निर्माण करता येत नाही किंवा ऊर्जा नष्ट सुद्धा होत नाही. विश्वातील एकूण ऊर्जा ही सदैव अक्षय असते, यालाच ऊर्जा अक्षयतेचा नियम असं म्हणतात. इंग्लिश मधून स्टडी करूया. लक्षात घ्या, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी टेल्स अस दॅट द एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, though it may be converted from one form into another form. Energy in the universe remains constant. म्हणजे लक्षात घ्या, ऊर्जा एनर्जी आपल्याला क्रिएट करता येत नाही किंवा ती डिस्ट्रॉय सुद्धा करता येत नाही. फक्त आपण तिचं एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्शन करत असतो, आणि या युनिव्हर्स मध्ये असणारी टोटल एनर्जी ही कॉन्स्टंट असते. ती आपण फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो, तिला क्रिएट करू शकत नाही किंवा डिस्ट्रॉय सुद्धा करू शकत नाही. या नियमालाच लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ऊर्जा अक्षयतेचा नियम असं म्हणतात. सो फ्रेंड्स, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी तुम्हाला लक्षात आलं असेल आणि लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी सुद्धा लक्षात आलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी जे आहे त्याचं स्टेटमेंट सांगतो, केअरफुली लिसन करा. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, दो इट मे बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म इनटू अनदर फॉर्म, अँड एनर्जी इन द युनिव्हर्स रिमेन्स कॉन्स्टंट. तर मित्रो, आजचं लेक्चर तुम्हाला नक्की आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला, पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.